brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजित पवारांच्या विमान अपघातात पायलट सुमित कपूरची चूक आहे. माझी काही चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, असा धक्कादायक जबाब VSR या कंपनीचा मालक VK सिंग यांनी दिलाय. अजित पवारांच्या अपघाताच्या अनुषंगाने CID तपास करत आहे. CID घातपाताच्या अनुषंगाने देखील तपास करत आहे. CIDने VSRचा मालक VK सिंग याला चौकशीसाठी बोलवलं होतं. यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. 3 दिवस VK सिंग याची चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान अपघात प्रकरणात पायलटची चूक असल्याचा जबाब VK सिंग याने दिलाय. दरम्यान सिंग याच्या जबाबानंतर रोहित पवारांनी त्याचा समाचार घेतलाय. अजितदादांच्या विमान अपघाताचा केवळ तपास सुरू असल्याचं CID कडून सांगण्यात येत आहे. AAIBच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या विश्वासार्हतेवर तर काय बोलावं हेच कळत नाही. कधी ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून तर कधी डेटा रिकव्हर केला म्हणून बातम्या पेरल्या जातात. तपास यंत्रणेकडनं याबाबतची मिठाची गुळणी धरली जाते. ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालं हेच अद्याप बाहेर आलं नाही. तर मग अपघात झाल्यानंतर काही वेळातच VSR कंपनीचा मालक VK सिंग याला कसं कळलं की पायलटची चूक आहे? हा महाशय पायलटची चूक असल्याचं सांगून स्वतः मात्र हात वर करून मोकळा होत असेल तर कदाचित तोफेच्या तोंडी दुसऱ्याला देऊन स्वतः मात्र नामनिराळं राहण्याचा त्याचा डाव दिसतोय. पण अजितदादांच्या अपघाताबाबत यंत्रणेकडनं जोपर्यंत ठोस आणि विश्वासार्ह माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत कुणीही कोणताही आधार नसलेल्या चर्चेवर विश्वास ठेवू नये, असं रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी हिच्या आईची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी माळी कुटुंबाला आलेल्या धमकीच्या फोनवर देखील भाष्य केलंय. गेल्या 13 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची आज हॉस्पिटलला जाऊन विचारपूस केली. यावेळी तिचे वडील व भाऊ उपस्थित होते. VSRचा मालक VK सिंग याने व्हॉट्सअप कॉलवरून मीडियापासून दूर राहण्याची भावाला धमकी दिल्याचे रेकॉर्डेड कॉलवर ऐकलं, ज्यात पायलटने अजित पवार इनके फ्लाईट को ठोक दिया अशी वापरलेली भाषा ही VSRचे अंडरवर्ल्डशी संबंध तर नाही ना, अशी शंका उपस्थित करते. एक मात्र खरंय, हे प्रकरण वरवर जसं दिसतंय तसं सोपं नाहीये. आपल्या दादांचा घात झालाय, जस्टिस फॉर दादा, असं मिटकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान VK सिंग यांची 3 दिवस चौकशी झाली असली तरी कुठल्या मुद्द्यावर चौकशी करण्यात येत आहे याचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. CID या तपासात मोठी गुप्तता पाळताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात या तपासात आणखी काही समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रोहित पवार यांच्याप्रमाणे जय पवार हे देखील पत्रकार परिषद घेणार होते, मात्र त्यांची पत्रकार परिषद काही कारणास्तव आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.